आज आपण विचार करतोय ते पत्रिकेतलं प्रथम स्थान, फर्स्ट हाऊस, ज्याला लग्न घर म्हणतात. त्याच्यावरनं आपली पर्सनॅलिटी, आपला स्वभाव, आपलं बिहेवियर किंवा आपली विचारधारा कशी आहे हे सांगता येतं. आणि समज प्रथम स्थान बिघडलं असेल, समज आता ज्योतिष म्हणाला, तर आपण ते सुधारू शकतो. ते कसं? बघा, एक उदाहरण देतो. समज तुम्हाला विचारलं की तुमची संपत्ती काय आहे, प्रत्येक माणूस आपली संपत्ती सांगेल. कोण म्हणेल माझ्याकडे घर आहे, मग एक फार्म हाऊस आहे, बँकेत पैसे, लॉकर मध्ये सोनं आहे. श्रीमंत असेल तर तो म्हणेल माझ्याकडे बंगला आहे, मर्सिडीज गाडी आहे, वगैरे वगैरे सगळे संपत्ती सांगेल. पण समज तुम्ही मला विचारलं माझी संपत्ती काय आहे, तर मी उत्तर देईन मी स्वतः, माझ्यात जे गुण आहेत, कलागुण आहे, कौशल्य आहे, किंवा माझी जी हेल्थ आहे ती खरी संपत्ती आहे. लक्षात घ्या, माणूस स्वतःवर कधी काम करत नाही, कायम दुसऱ्या गोष्टींवर फोकस असतो. तुमची जी संपत्ती सोकाल तुम्ही जे म्हणताय की घर, गाडी, बंगला, हे बाय प्रोडक्ट आहे. ऍक्च्युली हे ऍसेट नाहीये. ऍसेट तुम्ही स्वतः आहात. तुमच्यामध्ये जे गुण आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यावर काम करणं. ज्या गोष्टी वाईट आहेत त्याच्यावर सुद्धा काम करणं, म्हणजे ते सुधारणं. आणि दुसरं म्हणजे आपली तब्येत. आपण अगदी म्हणतोच होता हेल्थ इज वेल्थ, पण जेव्हा संपत्ती काय असं म्हणल्यावर आपण माझी तब्येत, माझी हेल्थ असं म्हणत नाही. आपण साध्या मटेरियलिस्टिक गोष्टींची नावं घेतो. जी मोठी माणसं आहेत जगातली, उद्योगपती असतील, स्पोर्ट्समन असतील, कलाकार असतील, पॉलिटिशियन्स असतील, समाजकार्य करणार असतील, ज्यांना असं सक्सेसफुल आहे, सक्सेस मिळालं, त्या माणसांमध्ये वेगळेपण काय असतं? ते फक्त कष्ट नाही करत, ते स्वतःवर कष्ट करतात, स्वतःवर काम करतात, कायम ते ट्राय टू इम्प्रूव्ह. प्रगती कायम त्यांच्या स्वतःमध्ये करत असतात. म्हणजे आपण उदाहरण घेतलं सचिन तेंडुलकर क्रिकेट मधल्या, विराट कोहली, किंवा सिंगर असतील, लता दीदी असतील, रातला अर्जित सिंग असेल, किंवा अंबानी सारखी व्यक्ती असेल, तिने बघा स्वतःवर खूप काम केलेलं आहे. सचिन तेंडुलकर सारखी व्यक्ती घेतली तर कायम कसे जास्तीत जास्त रन करता येईल, कसा एखादा शॉट परफेक्ट असला तर ह्याच्यापेक्षा कसा चांगला करता येईल. मग कलाकार सुद्धा तसंच काम करतात. जे लोक स्वतःवर काम करतात, आपले गुण ओळखतात, आपले म्हणतो ना वीक पॉइंट्स, कमजोरी काय आहे ते ओळखतात, ते आयुष्यात पुढे जातात. एखाद्या व्यक्तीला खूप राग येतोय छोट्या छोट्या गोष्टीवर, त्यांनी त्याच्यावर समज चिंतन केलं, विचार केलं, काही महिन्यांनी त्याचा राग हळूहळू कमी होतो, स्टेबिलिटीकडे जायला. एखाद्या व्यक्तीमध्ये समज आळस असेल, त्याच्यावर त्यांनी काम केलं, काही महिन्यांनी त्याचा आळस हा दूर जातो आणि तो काम करायला. अशी ही स्वतःची प्रगती करणं, स्वतःवर काम करणं हे महत्वाचं आहे. आणि जेव्हा माणूस स्वतःवर काम करतो तेव्हा पत्रिकेतलं पहिलं घर हे शुद्ध होतं. त्या घराची ताकद वाढते आणि त्या घरामुळे बाकीची पण पत्रिका ही इम्प्रूव्ह होते, चांगली फळं देते. कारण का विचार कसे आहेत त्याच्यावर तर सगळं आयुष्य आहे, आणि तुमचे विचार कसे आहेत त्याच्यावर तुमची अख्खी पत्रिका अवलंबून. त्यामुळे विचार चांगले असतील तर आयुष्य पण चांगलं असेल. जसे विचार आहेत तसं तुमचं आयुष्य आहे, तसं तुमचं करिअर आहे, आणि तशी तुम्ही व्यक्ती निवडता. मी क्रिएटिव्ह आहे म्हटलं, माझं प्रोफेशन क्रिएटिव्ह फील्ड मधलं झालं, बेसिक क्रिएटिव्हिटी, तसे विचार आहे. मग तशी माणसं पण भेटतात, तसं प्रोफेशन पण भेटतं, असा विषय. त्यामुळे प्रथम स्थान म्हणजे फक्त पर्सनॅलिटी असं नाही. तुम्ही जेव्हा प्रयत्न करता, स्वतःवर काम करता, तेव्हा तुमचं प्रथम स्थान चांगलं होतं. धन्यवाद.